ओम सिद्धाय नमः. सिद्धानवनाथ भक्तिसार अध्याय 19. या अध्यायाच्या पठणाने सात्विक मनोकामना पूर्ण होतील. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी माते नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी जगद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय पूजा, भवाब्दी भवसरिते काजा, साधक नौका असली तू. हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पूर्वे बोलवी भक्ती अतिमोदा, तुझी लीला अगाधा भक्तिसार ग्रंथाते. मागिले अध्यायी वदविले गहन श्री गोपीचंदाचे उदार कथन. भद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटनी निघाला. ह्या उपरी एकी जे श्रोती सिंहावलोकनी विश्रांती, गोरक्ष कानिफाचे युक्ती श्री राज्यात जात असे. मार्गी चालता मुक्काम सदा श्री गुरूंचे आठवी नाम. ग्रामात करुणी भिक्षाटन पुढे मार्ग क्रमित असे. एसिया स्थिती गोड बंगाल सांडोनी सांडीला बंगाल कौल. पुढे जात श्री राज्यात वाहिला, सीमेपर्यंत पातला. परी विचारी स्वमनात श्री गुरुराज आहेत येत. राज्य वैभव बहु सामर्थ्य संपत्तीचे मिळवत असे. ऐसे वैभव माने सुख प्रकरणी, माते ओळखील कैसा कोणी. श्रीमंता पुढे हिंदी मान्य तो वाते मिळवेना. जेवी अर्का पुढे खद्योत हीन दिन अति दिसत, तेवी मज कंगालवंता ते कोण तेथे ओळखेल. मेरू पुढे मशक स्थिती कोणे वर्णावी कोण अर्थी. की पुढे बैसला वाचस्पती मेंद वल्गना मिरविना. की हिरा तेज पडिपाडा गार ठेवून पुढा. परीस पालटा देता दगडा युगायोग्य साचना. सुवर्ण मिरवे राशी सोळा, तेथे दगडाच्या पाळ केतुला. तेवी माते संपत्ती मिरवला ओळखील केसा तो. असो ह्या उपरी दुसरे अर्थी, मम नाम कळता मच्छिंद्राप्रती परमद्वाळ लागेल चित्ती सुख संपत्ती भोगिता. जैसे जेविता षडस अन्न ते कडवट सेवी कोण, देवी मच्छिंद्र संपत्ती ते टाकून जाईल केसा वैरागी. यापरी आणि तिसरे अर्था, मम नाम श्री गुरु लागी कळता नेनो कल्पना वरून चित्ता वर्तेल घाता माझी. मग तयाच्या सवे विद्यारळी करावी आपण बांधुनी कळी. हे तो कोड येणे काळी मजप्रती योग्य भासेना. ज्या स्वामीचे वंदितो चरण तयासी विद्येचे रळी खेळेन. हे योग्य माते नव्हे जान अपकीर्ती ब्रह्मांड बरी. ऐसे तर्क वितर्क करिता श्री गोरक्ष मार्गी रमता. तो वैश्याकटक देखील तत्वता श्री राज्यात जाती त्या. तो सकळ वैश्यांची मुख्य कामिनी गुण भरिता कलिंगा नामी. तिचे स्वरूप वर्णिता वाणी रतिपती आतळेना. जिचे पाहता मुखकमळ शशी तेजाहुनी अति निर्मळ. परम लज्जित चपळा केवळ होऊनी ढगी रिगताती. जिच्या नेत्र कटाक्ष बाण तपस्व्यांचे वेदित मन. मग विषय लंपट अपार जान कवन अर्थी वर्णावे. ऐसी परी सुलक्षण दारा चातुर्य कलिका गुण गंभीरा. जिचे नाम साजोतरा की हिरा गारा मिरविती. जिचे सुस्वर विपुल गायन एकता गंधर्व करीती खालती मान. अप्सरा परम लज्जित होऊन सेवा इच्छिती जियेची. ऐशा परीती कलिंगदारा ज्यात श्री देशात अवसरा. ते औचित तिथे गोरक्ष उदारा देखता द्याला निजी दृष्टी. मग तो जवळी योगद्रुम जावणी पुसे तियेचे नाम. एवी म्हणे कलिंगा उत्तम नाम असे या देहा. हिरू म्हणे कवन अर्थी जाता कोणत्या ग्रामाप्रती. कलिंगा म्हणे श्रीदेशाप्रती जाणे आहे आमुते. राव मैनाकिनी पद्मिनी सकळ स्त्रिया देश स्वामिनी. ती येथे नृत्य कळा दावणी वश करणे आहे. ती राजपद्मिनी वश होता अपार देईल आमते वित्ता. यापरी कामना योजने चित्ता गमन करीतो आम्ही की. ऐसा वृत्तांत ऐकून युक्ती हृदयी विचारी योगपती. की इचिची शुद्ध धरुणी संगती प्रविष्ट व्हावे त्या स्थानी. मग सहज स्थितीने गमला आव्हानोनी दृष्टी राज सतना. गुप्त वेशे श्री गुरु कामना अवगमनी घ्यावी तो.
ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला ती युवती म्हणे मी येता तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने. एरी म्हणे नरेंद्रोत्तमा येऊ पासी सांगती आम्हा तरी कुशलपणी काय तुम्हा बोरली विद्याचे. एरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदुंग वाद्य वाजवी कुशलपणे नेटका. एरी म्हणे गाणे वाजविणे येत असे चातुर्यवाने तरी प्रथमारंभी आम्हा दाविणे कैसे रीती कुशलत्व. एरू म्हणे जी काय उशीर आताची पाहावा चमत्कार. हात कंकणा आदर्श व्यवहार काचया पाहिजे दृष्टी ते की स्पर्शता शुद्ध अमर्पण होय न होय केलिया पान की स्पर्शिला परिसोन न होय भ्रांती मिळवेल काय. तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी ऐसे एकताची कालिंगामही सदा होणी उतरली. महितळी घालून आसन सारंगी देत आणून म्हणे नवरस्य कुशलत्व पण कळा दावी कोणती. ऐसी एकुणी तियेची गोष्टी करी कवळणी भस्म चिमिटली गंधर्व प्रयोग ओटी जल्पणी भाळी चर्चित असे. चर्चुनी दाही दिशा प्रेरित असे आणि चतुर्थ वाद्या ते स्पर्शित असे. ऐसे झाडिया ओंकार देत असे गावे वाजवावे म्हणून या तरी काननी तरु पाषाण जलपती गंधर्वासारखे गायन तत्वितंत सुस्वरी वादन वाजवी वाद्य चातुर्य हो. आपुले आपण वाद्य वाजविती पाषाण तरु गायन करीती हे पाहुणी कलिंगा युवती आश्चर्य करी मानसी. स्वमुखी ओपणी मध्यांगुळी ती विस्मय करी आपल्या बोली. चित्ती म्हणे हा नर दुर्जटी ईश्वर तुल्य भासत असे जो पाषाण तरु हाती गायन करवीत गंधर्वा सरी आपण तया लागी स्वतः गायन अशक्य काय करावया. जो पाषाणी पिवळे पण करू जाणे लोहाचे सुवर्ण तया लागी परिस्मणी करावया अशक्य म्हणावे की. जेणे बुरट गौतमिका कांसे खाली सर्व पदार्थ माही उद्धरिली त्या ते कामधेनू निर्माया भरी परम अशक्यता न बोलावी की कोणत्याही वृक्षाखाली कामनापूर्वी सगळी ते कल्पतरू मेळी अनायासे भूषोबत असे. तन्याय वृक्ष पाशाने आणले ज्याने गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे. तरी आता असो कैसे आपणची राहावे याचे सांगतीस. ऐसा विचार करून स्वचित्तात बोलती झाली विवळा म्हणे महाराजा सद्गुण सरिता मी दीन किंकर अनाथा. ऐसा काम उरलेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी अगाध वर्णनाची सविता राशी दैवे उरलेली ममतम गुणासी तरी सज्ञा जे बोलिलासी त्याची सिद्ध आव्हानी. तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिळविसी कोणत्या भावा ऐसे पुस्तक गोरक्ष जीवा परम कल्पना योजित असे. चित्ती म्हणे नामाविधान प्रविष्ट न करावे इष्कारण गुप्त ठेविलासी कार्य साधन घडून येईल पुढारा. याचा विचार करून म्हणे एक शिवाननी पूर्वांडा नाम या देहा लागून जगा माझे मिळवत असे. एरी म्हणे पूर्वांड राया अर्थकामना कोण हृदया असेल तैसी बघून या सुखा लागी हे लावे. एरू म्हणे वो शुभाननी विषय धनाची बोलसी कडचणी परी काही कामना नसे म्हणी अज्ञान असे या अर्थी. एक वेळ उदरापुरती समयात देई का आहुती या विरहित अर्थचित्ती इच्छा नसे काहीच. एरी एकोणी ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे महाराजा नरेंद्र पूर्ण अर्थ पुरेल हा तुमच्या परी एक आहे मम बोलणे. श्रीराज्यात आपण जाणे तेथे पुरुषाचे आगमन नाहीच त्या देशात. एरू म्हणे कवन अर्थी आगमन नसे त्या देशाप्रती. एरी म्हणे मारुत स्तुती बुबू काय स्त्रिया होती ऊर्ध्व रेता वायुनंदन रेत पडे बुबुकार वचने गरोदर होती तेने करून सकळ स्त्रिया त्या देशी त्याची बुबुकारे करून पुरुष गर्भात होय पतन तेने करुणी तयासी मरण होतसे जाण महाराजा. तरी तुझे जाणे उरलेले चित्ती तरी तू ते होईल केसी गती या संशयाची भ्रांती मणी गोटाळे माझिया. एरू म्हणे एक युवती काय करेल आम्हा मारुती प्रळय काळीच्या मृदुनी हरती लोळवीन माहिती. अगे तीव्र तपाच्या तपोजेठी चेने सविता गिळून ठेवला पोटी तेथे दीपाची हळहळ मोठी मानेल काय तो पुरुष. सकळ मही जो माथा वाहे त्या ते पर्वताचे भय काय अब्धी गिळता शरण रिकावे काय वेग जरा. तरी आता शुभाननी हा संशय तू न आणि म्हणी ऐसे गोरक्ष तिथे बोलवणी ते स्वस्थानाहून उठला. मग ती कलंगा बैसून रती आपण झाला पुढे सारती.
दोन्ही वाघदोरे धरून हाती दुरावेष्टून बसलासे. परी प्रथमारंभी तो दुर्जटी घरी कवळी भस्मचिमुटली व शास्त्र मंत्र ओढली अपार शक्ती जल्पल्या. तया मागे स्पर्श मंत्रा जल्पून या विनिज वक्रा तेही मिरवे सबळ अस्त्रा महिलाली महाराजा. यावरी तिसरे मोहनास्त्र विराजले अतिपवित्र उपरी चौथे नागास्त्र सीमेवरी ते प्रेरले. ऐसा चतुर्थास्त्र प्रेरून चालता झाला गोरक्ष त्वरेने. सीमा ओलांडून 1 योजन श्री देशात मिसळला. चिनापट्टण उत्तम ग्राम तेथे झालासे मुक्काम. तो लोटणी गेला अवघा दिन मही निशा दाटली. परी दिनासमान रात्री चंद्र तेजे मिरवली होती. सगळी भोजने सारून निगुती पहुली शयनी आपुल्याला. निशा लोटली 1 प्रहर. तो रात्री निवडली महिवर सकळ लोपणी अंधकार दिशा उजळली. ते दिनीची म्हणून आहे रात्री की उदया आली माया भगवती चंद्रपोत घेऊन हाती सहजमती क्रीडत असे. की ते रात्र नव्हे जडित पदक हेमतगटी अमिदेक त्यावरील नक्षत्रे अन्य माणिक मध्ये हिरा बिंदू शोभेजेसा. की ते रात्र नवे भद्रकाळी शृंगार नक्षत्र मुक्तामाळी चंद्रबीजावर लेवणी भाळी महिलाही क्रीडत असे. एसिये परी सुदर्शन राती उजेड दावी महीवरती तो एरीकडे गमन मारुती सेतुभूमी करीत असे. मार्गी जाता सहज स्थिती येऊनी पोचला सीमेवरती. तो वज्रास्त्र हृदयाप्रती येऊन या आदळले. वज्र शरीरी मारुती परी वज्र प्रकारे पडला क्षिती. मूर्छा दाटून हृदयाप्रती विगत गती पडलासे. यावरी स्पर्श करी झगटी लिप्त केला महिपाठी. त्यावरी मोहास्त्र हृदय पुटपुटी जाऊन या संचरले. त्यावरी नागास्त्र नागपती सहस्रपणी प्रत्यक्ष मूर्ती. उदय पावता पदहस्ती गुंडाळीने बेसला. चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन मग कासावे सोतसे वायुनंदन. अति तळमळे उडाया कारण परिस्पर्शास्त्र उठवून दिली. घडोघडी मूर्छा येता नेत्रभोवती वाहती देता. त्यावरी विखार वेष्टिता तेने होत कासावेस. मोहनास्त्राच्या अतिप्रसर मोहनी घेतले सगळं शरीर. मी कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना. ऐसा निचेष्टित महीवरती पडला असे मारुती. 1 प्रहर लोटल्यावरती प्राण निघू पाहत असे. नेत्र झाले श्वेतवर्णी मुखी लोटले आरक्त पाणी. ते लोटले सकळ अवनी बिजुनी लोटत असे. ऐसा समय तया होता मग विचार करी आपल्या चित्ता. एसिया संकटी प्राण आता वाचत नाही सहसाही. तरी माझा काळ आला आता स्मरावे श्रीरामाला. ऐसा विचार करणे स्वचित्ताला आठविले श्रीरामाते. हे दयार्णवा कुळभूषणा सीतापते रघुनंदना. दशग्रीवांतका भक्त दुःख मोचना धाव पाव वेगेसी. हे करुणानिधे तटिकांतका मणी मनोरंजना रघुकुळ टिळका. अयोध्याधीशा प्रतापारका धाव पाव वेगेसी. हे शिवमान सरंजना चापधारका तापहरणा शरयू तीर विहारा आनंद सदना धाव पाव वेगेसी. हे श्रीरामा श्यामतनुधारका एकवचनी व्रतदायका एकपत्नी बाणनायका धाव पाव वेगेसी. हे पंकज नेत्रा कोमल गात्रा विभीषण प्रिया कोमल पात्रा परमप्रिय कपिकुळ गात्रा धाव पाव वेगेसी. किष्किंधादीपवाली निर्दलना भक्तप्रिय करा भयमोचना विदेहजा माता जगपाळना धाव पाव वेगेसी. हे विश्वामित्र मख सिद्धिकारका खरदूषणाधिक दैत्यातका जलधी जलपाषाण तारका धाव पाव वेगेसी. हे अहि मदी दीन दानव हारिता शतमुख खंडी वैद्यहीरता मंगळधारका कुशलवंता धाव पाव वेगेसी. हे अर्णव विहारा मारीच मदना जटायु प्रिया मोक्ष गहना शिवचाप भंगा मंगलधामा धाव पाव वेगेसी. हे दयार्णव राम करुणा करू मित्रकूळ ध्वज कीर्ती धारू. ऐसे असुनी संकट पारू सुख शनी निजलाससी. तरी आता धाव वेगी तव द्वितीया संकट प्रसंगी मुक्त होऊ दे महिलागे. शरणागत तारक तू म्हणतोसी. ऐसी स्तुती वागोत्तर करीत अति वायुकुमार तो वागबाण श्रवणवार पाहते झाले रामाचे. जाऊनी परम संकटमात
जानुनी परम संकटमात धावणी आला श्री रघुनाथ. मारुतीचे संकट पाहुणे अत्यंत परम चित्ती कळवळला की एकांत पाड सा वासुनी हरिणी हिंडे सैरा विळा राणी तन्याय मोक्षदानी. हृदया माझी कळवळला जेसी बस्सा लागली गाय कानाने हंबरडा पोळी मोहळे. त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कळवळला. जगा वेगळे पडता मी तरी अति तळमळणे सोडी प्राण. तन्याय रघुनंदन हृदया माझी कळवळला. किंवा बाळ मातेची चुकार होता आरंभती ती उभयता. तन्याय भक्त निशक्त होता हृदया माझी कळवळला. मग मनोवेगाते मागे सारून प्रत्यक्ष आला लगबगीत धावून. तो विकळ होऊन भक्तजन आहा आहा म्हणत असे. मग ताप निवारण चाप करी शर संजीवनी बाप कैवारी पाक शासनास्त्र अवधारी वज्रास्त्र निवटावया. प्रेरिताची पाक शासनास्त्र प्रकट झाला सहस्र नेत्र. वज्रास्त्र कवळीया पवित्र जाता झाला अमरपुरी. ह्यावरी विभक्तास्त्र जलपूर स्पर्शास्त्र केले निवारण. यावरी फणी सहस्र नयन हस्तपदी गुंडाळला. तयासाठी शिराब्दीवासी लक्ष्मीनारायण वेगसी ते प्रत्यक्ष स्वरूपे उडगेसी पाहता वैन ते झालासे. नमोई म्हणे आहा अनंता तू प्रिय अससी माझे चित्त. याची नीती वायुसुता संमुखित आहेस. तरी आता मम सखया मुक्त करी अंजनी हृदया. ऐसे एकोणी आराधिया मोहाती उचंबला. मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण. काढून घेतले अस्त्रमोहन प्रत्यक्ष विष्णू होऊन या. असो नागास्त्री उरकपती प्रेमे नमुनी अब्धिजापती. जाता झाला स्वस्थानाप्रती मही धारण करावया. एकीकडे अंजनी नंदन सावध होणे बेसला जा. हृदयी आठवणी राम गुण स्वस्थ झाला तेव्हा. दृष्टीकरिता चहूकडे तो रामस्वामी देखीला पुढे. आनंदोनी मग प्रेम उडे चरण कमळ नमावया. बंधुनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण. वेदले अस्त्र अतिदुर्गम देखील नाही कधी हो. अस्त्र नव्हे हे परमकाळ महाप्रलयीचे उतरले सबळ. आजी माझ्या अंतकाळ ओढवला होता महाराजा. परी तू माझी माय सगन लगबगीने आलीच धावून. म्हणून वाचला माझा प्राण पळाय असता माझ्यारी. तरी तुझ्या उपकारा उत्तीर्णता न होय म्हणजे पावरा. ऐसे बदलून वागोतरा चरणावळी निवडत असे. अति कनवाळू सीतापती सप्रेम हृदयी धरला मारू. म्हणे तुझ्यासाठी बा या शेती 3 वेळा आलो मी. तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझ कारण. परी असो तव शत्रू कोण वेगे वद मम वस्सा. येऊ म्हणे महाराजा अकल्पित लाभ संकट चोजा. शत्रू येथे कमळ माझ्या प्राप्त झाला असे. तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नसे कोणी बळी. परी नाथपंथी अस्त्र फळी मिळवित असे महाराजा. तरी महाराजा नवातील एक आला असे प्रतापदायक. तयाच्या प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वासी. ऐसे एकोणी मारुती वचन म्हणे रामनाथपंथी भक्त जान. तयासी वेळी हे वायुनंदन करू नये ससाई. ते भक्त माझ्या आवडीचे असती. त्याची रळी न करी मारुती. आपण आपल्या विक्षेप वृत्ती वाढवू नये सर्वज्ञा. ऐसी नीती रघुवीर अंजनी सुद्धा बोलणे उत्तर. हृदया पाहे जन ज्यावर नाथ कोणता नवा तुम्ही. तो सहज दृष्टी अंतरी करता चित्त गुंतले गोरख सुद्धा. मग मारुतीसी म्हणे हो प्रताप कोणता गोरक्षनाथ असे हा. असो जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्ष जान. यापुढे बोलले मारुती वचन चला जाऊ दर्शना तयाच्या. या सीमेपासून 1 योजन तेथे रचुनी हे संधान प्रतापी आहे गौरनंदन. श्रीराज्यात जाते झाले. तयानाथाची गीता बेटी एक अर्थ आहे आमुचे पोटी. तो साधूनी घेईल त्यात शेवटी तरी कृपा जेठी चलावे. राम म्हणे वो अर्थ कोण तो माते करी निवेदन. मग सकळ कथा अंजनी नंदन मच्छिंद्रासी बदलासे. मैनाकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून. तरी गोरक्ष आता जाऊन येईल घेऊन मच्छिंद्रा. तरी त्यासी अमृतवाणी बोलून गोवा दृढवचनी. मग तो गोरक्ष मच्छिंद्रा लागून येणार नाही कदाही. ऐसे विचार सुचवी रामाते. मग राम बोलता झाला सीतानाथ. म्हणे बा तुझ्या पूर्वावया अर्थ चाल गोरक्षा भेटावया. युक्ती प्रयुक्ती बोलून वचन परमादरे तोषून. इतका अर्थ घेऊ मागून तुझ्यासाठी कपिंद्रा. ऐसे बोलून रघुनाथ मग चालते झाले उभयंता. मध्यरात्रीचा समय होता. चिनापट्टण ग्रामा पोहोचले. तव त्या ग्रामी सुखशयनी पहुडले होते सुखपणी.
स्वरूपरूपी अंतकरणे हेलावतेसे ब्रह्मांड. एकीकडे रघुनाथ आणि द्वितीय अंजनी सूत ग्रामानिकडे येता त्वरित स्वरूपाते पालटिली. शुद्ध करुणी याचक पण भावे आले उत्तम ब्राह्मण. नमन करिता गौरनंद तया ठाई पातले. तो साधक गोरक्षनाथ बेसला होता निवांत. वाचे अंश घन सद्गुरुनाथ. प्रेमे छंदे उडुलतसे. जैसा जळा माझी मीन तळपळत आहे स्वच्छंद करून तन्याय गोरक्षनंदन श्री गुरु भजनी डोळतसे. तो एकीकडे उभयंता प्रत्यक्ष जाऊन तेथ आदेश म्हणून वंदिला नाथ निकट जाऊन बेसले. बोलती बेसताची वचन आम्ही शास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महिवरी असता की. योग्या माझी शिरोमणी जितेंद्रिय सदा दमने विरक्तात पूर्णपणे मिरविसी महाराजा. धैर्याग्रीचे बुद्धिबळ मिरविसी विवेक पात्री सबळ. परघात जो बलवानळ शांतरी साठविसी. मित्र शत्रु द्वितीय तटी सदैव कृपा सरितेच्या पूर्वोटी. क्षमालिंगन आरती बेटी वर्तविसी महाराजा. तरी सच्चिदानंद तैजकारू की वाहनादी चराचरू एक पाहणे जंग माधरू दटाविसी महाराजा. तू ऐसा औदार्य दाता अपूर्व मिरविसी धनवंता. तरी महाराजा आमच्या अर्था साधिला तो पूर्विका. गोरक्षमाने विप्रोत्तमा कोण कामना वेधली तुम्हा. तरी सरिता कार्य उपमा प्रसिद्धपणे मिरवावे. एरुमती जी योगशिला वरद पात्री ओपू बोला. मग आमची सरिता विपुला आनंद जळी दाटेल. तरी भाष्य देऊन आता तोषविका आमची चित्ता. भाष्य लिहिल्यावरी अर्था दर्शवू तू ते महाराजा. ऐसे एकोणी तयाची वाणी. तो गोरक्ष विचार करी म्हणी की इतका गोप्य मेदिनी कोण आहे माझ्यापाशी. शेंगी सांगली कुबडी फावडी मुद्रा शैली कंठा गोंगडी पात्र भोपळा संपदा एवढी आम्हा पाशी विराजेल. या विरहित आणि दुसरा अर्थ न राहिला आमच्या आचरण. पर याने कल्पित काय अंतरा हे तो काही कळेना. ह्यापरी अनेक विचार चित्ती की अवसर लोटला मध्यरात्री. त्यातही स्त्री देशाप्रती पुरुष आले हे कैसे. तरी हे मानव सहसा नसती स्वर्ग सुखाचे पात्र असती. शुक्र की वरुण गवस्ती वाचस्पती पाडले की मंगळ किंवा विरीची सुंदर की गण किंवा गंधर्व साचार की यक्ष रक्ष अश्विनी कुमार की तपोलोपाधी पाडले. नातरी वावया आपण मानवा नसेही साधन. तरी हे देवची निश्चय वचन मानवी कृत्य नसेची. ऐसे भावने दृढ चित्तात आणि विचारी हृदयात कवन कामना आहे याचे शोध करू तयाच्या. म्हणून अंतर्दृष्टी अंतकरणी करून विचार शोधी मुनी. परी काही एक अर्थ तो तरणी आश्रय याते लागेना. मग म्हणे असो कैसे आपण चालिलो ज्या कार्यास तितकोय भिन्न करून यास मागे त्याची आदरू. ऐसा विचार करून म्हणे बोलता झाला प्रसिद्धपणे म्हणे महाराजा भूदेव तरणी तुम्ही सहसा नव्हे. काय प्राप्ती द्विजवरा चालून येईल एथवरा. काळ कृतांत समीवरा चतुर्थ अस्त्र विराजती. प्रतापार्क वायू कुमते रश्मी तसे बुबुकार. यावरी प्रेरला वैश्वानर चतुर्थास्त्र प्रतापी. एशिया संकटी भूदेवराया कोण रेवान येईल उपाया. शिवहलाते प्राशिर्या वाचेल ऐसे वाटेना. की दहन आकाशी कवळिता तेथे पतंग मिळवी आपली वीर्यता. की मशक मिळवते वाहुने तोली वरता जात थी दरी बुडवावया. तेवी येथे यावया कारण कदा न पावे मनुष्यागमन. तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा. ऐसे बोलून माथा चरणी ठेविता झाला सलीलपणी. मग एकमेकांचे ते विलोकिनी हास्यवदन करीत आले. यावरी बोले रघुनंदन आता याते ठेवणे भिन्न. हे योग्य मातेने ये दिसून स्वपंकचा दाखवावया. ऐसे वदता रघुपती मान तुकावी प्राज्ञमूर्ती. मग प्रकट करून स्वरूप प्राप्ती नाथ हृदयी कवळीला. म्हणे वत्सा एक वचन कामे वेदला वायुनंदन. की मच्छिंद्र जती लागून नेऊ नये स्वदेशी. मैनाकिनी नृपदारा परम आचरलिता प्रचारा. वचनी बोनी वायुकुमारा नाथ मच्छिंद्रा ते मागितले. तरी यशाची उभवणी कोटी प्रेरला आहे मच्छिंद्र जेठी. तरी हा अर्थ मारुतीचे पोटी पूर्णपणे मिरवावा. या विरहित मागण्या तुझीसी काही नाही तपोराशी. तरी तू जाऊन या तया भेटीसी श्रीनाथासी नेऊ नको. ऐसे एकोणी लागवी वचन बोलता झाला गौरनंद. हे महाराजा प्रज्ञावान सत्यवचन बोलत असा. परी पहा जी प्रज्ञावान राशी. आम्ही म्हणवितो योग अभ्यासी. तरी हे अनुचित कर्म आमासी प्रपंच विसरू साजिरा.
तरी इतके काम करून भिन्न मागल तरी देईन प्राण, परी या देशी मच्छिंद्रजान ठेवणार नाही सहसाही. भुवरी आकाश अवघे पडो, मेरू मांधार उधळी पडो, की अवघी मही रसा तळी बुडो, परी मी न ठेवी गुरुवर्या यावरी बोले रघुनंदन. इतके आमचे करी मान्य गोरक्ष म्हणे, पित्रा आकारण घडून आल्या घडेना, तरी शांती मांधार रघुनंदन हस्तकी धरला वायुनंदन. म्हणे बा सकळ प्रताप गुण संपन्न करशील कंद निश्चय. ऐसे बोलता गोरनंदन मारुतीशी क्रोध आला दारून. रामासी म्हणे करीन कंदन शब्द भ्रष्ट आताचे, परी इतका अनर्थ कासे असी लघु कार्याते आटाआटी. तुझ्या वचनाची वाघवटी फिरून गेली महाराजा. आता प्रारब्ध योग केसा घडून येईल त्याच्या देशात, परी त्या आपल्या भाषा सत्य करून शेवटी विले. ऐशा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन. मग गोरक्षा हृदयी धरून रघुनंदन चालिला. गोरक्षे चालिला घालून मिठी म्हणे महाराजा, अस्त्र चावटी तू ते केली असे पोटी, क्षमा भीत साठविला. ऐसे विनविनी वाणी रसाळ बोळविला प्रतापशील. असो दशरथ बाळ स्वस्थानासी पातला. या उपरी पुढील अध्यायी कथन शृंग मुरडा पाहिल वायुनंदन. मैनाकेनी राज्य भाषण गुप्त सूचना करीतो, ती कथा परम सुधारस सुंदर श्री श्रोत्याशी सांगेल डोंगरी कुमार. नरहरिवंशी संत किंकर मालवडी विराजना. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिषद भाविक चतु 19 अध्याय गोरहा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभम वस्तु श्रीरस्तु. अध्याय 19 उभय 193 सिद्धनामाद भक्तिसार 19 अध्याय समाप्त. ओम नमो सिद्धाय सर्व अरिष्ट निवारणाय सर्व कार्य सिद्धकराय. ओम सिद्धाय नमः.